नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत कांदा आणि मिरचीचा ठेचा बनवूया. हा ठेचा खूप पटकन तयार होतो आणि आपण तव्यावरतीच बनवणार आहोत. गावाला ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने आपण आता इथे मी पाट्यावरती वाटण करून घेणार आहे आणि चटपटीत असा ठेचा बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा. तर एक कांडी लसूण इथे मी सोलून घेतलाय. आता मिरची आणि लसूण आपण आबडधोबड वाटून घ्यायचे. तर ते पटकन बारीक होण्यासाठी आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतले. मीठ घातलं की मिरच्या पटकन बारीक होतात. तर आपल्याला हे खूप बारीक करायचं नाहीये. तर आपण जाडसर असं याचं वाटण करून घेऊया. चपाती भाकरी झाली की आपण तव्यावरती अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने झटपट जेवताना तोंडी लावण्यासाठी असा ठेचा बनवू शकतो. तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तर बघा मी असं आबडधोबड वाटण करून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे. तर तुम्ही ही मिरची भाजून सुद्धा घेऊ शकता. तर मी न भाजताच घेतलेली आहे. शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत. तर बघा 1 वाटी शेंगदाणे घेतले. याची मी साल काढलेली नाही. तुम्हाला साल जर काढायची असली तरी देखील तुम्ही काढू शकता. साल न काढताच आपण आता हे जाडसर असे वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी तुम्ही वाटण करून घेतलं तर आबडधोबड जाडसर असं वाटण करून घ्यायचे, खूप बारीक करायचं नाही. तर बघा मी अशा पद्धतीने आता शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घालून घेतलं. ते असं जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे. कांदा मिरचीचा ठेचा खूप छान लागतो, झटपट तयार होतो, आपल्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तर जेवताना जर ठेचा असला तर तुम्ही एखादी चपाती नक्की जास्त खाऊ शकता. इतका चटपटीत हा ठेचा तयार होतो. तर बघा मी ह्या पद्धतीने असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. आता हे भांड्यामध्ये काढून घेऊ. हिरवी मिरची आणि शेंगदाणे अशा पद्धतीने आपण जाडसर ठेवलेले आहे. तर आता मी एक ताटामध्ये संपूर्ण वाटण करून घेतलेलं काढून घेतले. असं वाटण तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता. आता गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे अगोदरच तापण्यासाठी. तव्यावरतीच बनवणार आहे आपण हा ठेचा. तर तव्यामध्ये आपण 1.5 वरगळी तेल घालून घेतले आणि अगदी छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घालून घेतले. जिरे छानपैकी फुलले की एक मध्यम आकाराचा कांदा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलाय. तो आपण आता 1-2-3 मिनिटांसाठी परतवून घेऊया. खूप जास्त लालसर करायचा नाही. हलकासा मऊ झाला की आपण वाटण करून घेतलेला ठेचा याच्यामध्ये घालून घेऊ. तर बघा कांदा आपण तेलावरती आता एक 3 ते 4 मिनिटांसाठी छानपैकी मऊसूत होईपर्यंत परतवून घेऊ. आणि ठेचा म्हटलं की जरा जास्त झणझणीत असा खूप जणांना आवडतो. तर काही जणांना जास्त तिखट चालत नाही. तर आता इथे देखील जास्त तिखट घरामध्ये चालत नाही, त्याच्यासाठी मी मिरचीचा वापर थोडासा कमीच केलेला आहे. तर तुम्हाला जर जास्त झणझणीत असं जर खायला आवडत असेल तर तुम्ही अजून 2-3 मिरच्या याच्यामध्ये घालू शकता, अजून छान लागतो. तर हा मी फिक्काच केलेला आहे, जास्त तिखट केलेला नाही. तर गावाकडे बनवलेला ठेचा असा झणझणीत आणि तिखट खाणारे लोक देखील असतात, त्याच्यामुळे खूप छान असा झणझणीत केलेला असतो. अगदी रानामध्ये जेवायला जर बसलं तर हिरव्या मिरचीचे डायरेक्ट मिरच्या तोडून जेवताना तोंडी लावतात. इतकं काही जण तिखट खातात आणि जुन्या लोकांना तर खूप जास्त असं तिखट देखील आवडतं ना. अशा पद्धतीचा ठेचा ते चपाती भाकरी झाल्या का तव्यावरती करतात, खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होतो. तर बघा आता आपण 1-2-3 मिनिटांसाठी हे सर्व जिन्नस घालून घेतलेली परतवून घेऊया. गॅस इथे मी मध्यम ठेवलाय, खूप वेळ लागत नाही आपल्याला. तर बघा मस्त कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा वापर जास्त केलाय. तर बघा ठेचा आपला इथे तयार झालेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील ठेचा नक्की बनवून बघा. जेवताना तोंडी लावण्यासाठी कांदा आणि मिरचीचा ठेचा आपला इथे तयार झालेला आहे. आता गॅस मी बंद करते. एक ताटामध्ये आपण हा काढून घेऊया. तर बघा मस्त असं जाडसर आपण शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे. तर मस्त असा चटपटीत आपला ठेचा इथे तयार झाला. एक ताटामध्ये काढून घेऊया. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाकरी चपाती झाल्या की तव्यावरतीच अशा पद्धतीचा ठेचा नक्की बनवून बघा, घरामध्ये सगळ्यांना आवडेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.